मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये महाराष्ट्र बीपीएड सीईटी देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत. या सिरीज मध्ये आपण जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शन मध्ये चालू घडामोडी या टॉपिक मधून जे एमसीक्यू येतात, ते एमसीक्यू आपण या सिरीज मध्ये डिस्कस करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रश्नाचं आपण उत्तर डिस्कस करत आहोत, त्या उत्तरामागची पार्श्वभूमी सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र बीपीएड सीईटी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये 22 डिसेंबर पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या परीक्षेचं प्रिपरेशन करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये महाराष्ट्र बीपीएड सीईटी 2026 हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीपीएड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी आत्ताच सुरू करा. प्रश्न आहे, विच कंट्री हॅज लॉन्च्ड ऑपरेशन मिडास, अ मेजर अँटी करप्शन इन्व्हेस्टिगेशन. ऑपरेशन मिडास ही मोठी भ्रष्टाचार विरोधी मोहीम कोणत्या देशाने सुरू केली आहे? तर मित्रांनो, ऑपरेशन मिडास ही युक्रेनमधील मोठी भ्रष्टाचार विरोधी मोहीम असून एनर्गोटॉम अधिकाऱ्यांकडून कंत्राटदारांकडून 10 ते 15% लाच घेऊन सुमारे 100 दशलक्ष डॉलर्सची अफरातफर केल्याचा खुलासा झाला आहे आणि त्यातून राजकीय परिणाम निर्माण झालेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, युक्रेन. पुढचा प्रश्न आहे, विच युएन बॉडी डेव्हलप्ड द कन्व्हेन्शन अगेन्स्ट सायबर क्राईम. सायबर गुन्ह्याविरोधात करार कोणत्या संयुक्त राष्ट्र संस्थेने विकसित केला आहे? ऑप्शन आहेत युएन सिक्युरिटी काउन्सिल, युएन ऑफिस ऑन ड्रग अँड क्राईम, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आणि युएन ह्युमन राईट्स काउन्सिल. तर विद्यार्थी मित्रांनो, युएन ऑफिस ऑन ड्रग अँड क्राईम ने डिसेंबर 2024 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे स्वीकारलेले जगातील पहिले सर्वमान्य व कायदेशीर सायबर गुन्हे करार तयार केला आहे. हा करार जागतिक सहकार्य, क्षमता वृद्धी आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी देशांमध्ये समन्वय वाढवतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, युएन ऑफिस ऑन ड्रग अँड क्राईम. प्रश्न आहे, विच इंडियन सिटी इज द व्हेन्यू ऑफ अ 10th ग्लोबल इकॉनॉमिक समिट 2025. 10व्या ग्लोबल इकॉनॉमिक समिट 2025 चे आयोजन कोणत्या भारतीय शहरामध्ये होणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी ग्लोबल इकॉनॉमिक समिट 2025 मुंबईमध्ये पार पडत आहे. जागतिक व्यापार वाढवणे, उद्योगांना नवीन भागीदारी उपलब्ध करून देणे व मजबूत पुरवठा साखळी निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मुंबई. पुढचा प्रश्न आहे, विच इंडियन सिटी इज द होस्ट ऑफ इंटरनॅशनल पोएट्री फेस्टिवल 2025. आंतरराष्ट्रीय कविता महोत्सव 2025 कोणत्या भारतीय शहरात आयोजित केला जाणार आहे? ऑप्शन्स आहेत मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद. तर मित्रांनो, कोलकाता येथे 13 देशातील कवी आणि 16 भाषातील कविता सादरीकरणासह आंतरराष्ट्रीय कविता महोत्सव 2025 आयोजित केला जात आहे. हुगळी नदीवरील पोएट्री ऑन द क्रूज हा विशेष उपक्रम पण यामध्ये आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कोलकाता. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द थीम ऑफ अ वर्ल्ड एएमआर अवेअरनेस वीक 2025. जागतिक एएमआर जनजागृती सप्ताह 2025 ची थीम काय आहे? ऑप्शन्स आहेत सेव्ह अँटीबायोटिक्स, सेव्ह लाईफ, ऍक्ट नाऊ, प्रोटेक्ट आवर प्रेझेंट, सिक्युअर आवर फ्युचर, वन हेल्थ वन प्लॅनेट, प्रिव्हेंट रेझिस्टन्स, प्रमोट सेफ्टी. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रतिजैविकांच्या चुकीच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या औषध प्रतिरोधक रोगाविरोधात त्वरित पावले उचलण्याची गरज या थीमद्वारे सांगण्यात आली आहे. मानवी व पशु व पर्यावरण आरोग्य एकत्रितपणे सुरक्षित ठेवण्यावरती यामध्ये भर दिलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ऍक्ट नाऊ, प्रोटेक्ट आवर प्रेझेंट, सिक्युअर आवर फ्युचर. आत्ताच कृती करा, वर्तमानाचे रक्षण आणि भविष्य सुरक्षित करा. प्रश्न आहे, कोडाईकनाल सोलर ऑब्झर्वेटरी इज लोकेटेड इन विच स्टेट. कोडाईकनाल सोलर वेधशाळा कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन्स आहेत केरला, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि गुजरात. तर विद्यार्थी मित्रांनो, तामिळनाडूतील पळनी टेकड्यामध्ये असलेली कोडाईकनाल सौर वेधशाळा 120 वर्षाहून अधिक काळ सूर्य निरीक्षण करत आहे.
येथे उपलब्ध जुन्या नोंदीच्या आधारे सूर्याच्या चुंबकीय ध्रुवांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, विच कंट्री हॅज बीन ऑफिशियली डेझिग्नेटेड बाय द युनायटेड स्टेट ॲज अ मेजर नॉन नॅटो अलाय इन नोव्हेंबर 2025? संयुक्त राष्ट्रांनी नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाला अधिकृतपणे प्रमुख गैर नाटो सहयोगी दर्जा दिला? ऑप्शन्स आहेत सौदी अरेबिया, कतर, इस्रायल आणि युएई. तर मित्रांनो, अमेरिकेने सौदी अरेबियाला मेजर नॉन नॅटो अलायन्स दर्जा देऊन आधुनिक शस्त्रास्त्र, संयुक्त प्रशिक्षण आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याचा उद्देश ठेवला आहे. मात्र नाटो यासारखी सुरक्षा हमी यात मिळत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सौदी अरेबिया. पुढचा प्रश्न आहे, विच इन्स्टिट्यूशन हॅज रिलीज्ड द रिपोर्ट ऑन वॉटर बजेटिंग फॉर अस्पायरेशन ब्लॉक्स? आकांक्षी ब्लॉक्ससाठी जल नियोजन अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? ऑप्शन्स आहेत नीती आयोग, सेंट्रल वॉटर कमिशन, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती आणि नाबार्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, नीती आयोगाने पाणी उपलब्धता व वापराचे गणित मांडून टिकाऊ जल व्यवस्थापनासाठी दिशा दाखवणारा हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अटल भूजल योजनेअंतर्गत हे महत्वपूर्ण पाऊल आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नीती आयोग. पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड फिशरीज डे 2025 इज सेलिब्रेटेड ऑन विच डे? जागतिक मत्स्य दिन 2025 कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत नोव्हेंबर 19, नोव्हेंबर 20, नोव्हेंबर 21 आणि नोव्हेंबर 22. तर भारत 21 नोव्हेंबर रोजी मत्स्य व्यवसायाच्या आर्थिक महत्वावरती प्रकाश टाकण्यासाठी जागतिक मत्स्य दिन साजरा करतो. गुजरात हा सागरी व निर्यातक्षम मत्स्य उत्पादनात अग्रगण्य राज्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 21 नोव्हेंबर. प्रश्न आहे, ग्रीन टक ट्रान्झिशन प्रोग्राम इज अन इनिशिएटिव्ह ऑफ विच मिनिस्ट्री? ग्रीन टक ट्रान्झिशन कार्यक्रम ही कोणत्या मंत्रालयाची योजना आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी, नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स, शिपिंग अँड वॉटरवेज, बंदरे, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रीन टग ट्रान्झिशन कार्यक्रम हा बंदरामधील प्रदूषण कमी करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. यात डिझेलवर चालणाऱ्या बोटीऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक बोटी वापरल्या जातात. ही योजना बंदरे, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाने सुरू केली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मिनिस्ट्री ऑफ पोर्ट, शिपिंग अँड वॉटरवेज, बंदरे, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय. पुढचा प्रश्न आहे, विच वर्ड वॉज सिलेक्टेड ॲज द कॅम्ब्रिज डिक्शनरी वर्ड ऑफ द इयर 2025? कॅम्ब्रिज शब्दकोशाने 2025 चा वर्षातील शब्द म्हणून कोणता शब्द निवडला? ऑप्शन्स आहेत दलुलू, मेमिफाय, पॅरासोशियल, ट्रॅडवाईफ. तर विद्यार्थी मित्रांनो, पॅरासोशियल म्हणजे एकतर्फी भावनिक नातं, जसं लोक एखाद्या सेलिब्रिटी किंवा इन्फ्लुएन्सरशी जोडलेले वाटतात पण त्या व्यक्तीला ते ओळखतही नाही. केम्ब्रिज शब्दकोशाने 2025 साठी हा शब्द वर्षातील शब्द म्हणून निवडला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पॅरा सोशियल. पुढचा प्रश्न आहे, कुनो नॅशनल पार्क इज लोकेटेड इन विच स्टेट? कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरात. तर विद्यार्थी मित्रांनो, कुनो राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशातील शोपूर जिल्ह्यात आहे. ते भारतातील चित्ता प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. 2018 मध्ये त्याला अभयारण्यावरनं राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द थीम ऑफ अ नॅशनल वन हेल्थ मिशन असेंब्ली 2025? राष्ट्रीय वन हेल्थ मिशन असेंब्ली 2025 ची थीम काय आहे? ऑप्शन्स आहेत हेल्थ सिक्युरिटी फॉर ऑल, सर्वांसाठी आरोग्य सुरक्षा, ऑप्शन बी युनिव्हर्सल हेल्थ अँड सस्टेनेबल फ्युचर, सार्वत्रिक आरोग्य आणि शाश्वत भविष्य, ऑप्शन सी ट्रान्सलेटिंग नॉलेज टू प्रॅक्टिस, वन अर्थ, वन हेल्थ, वन फ्युचर, ज्ञानाचे व्यवहारात रूपांतर, एक पृथ्वी, एक आरोग्य, एक भविष्य, आणि ऑप्शन डी इनोव्हेशन अँड हेल्थ इंटिग्रेशन, नवकल्पना आणि आरोग्य एकत्रीकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 मधील वन हेल्थ मिशन परिषदेने मानव, प्राणी आणि पर्यावरणाचे आरोग्य एकत्र सुधारण्यावरती भर दिला आहे.
आणि 2025 ची जी थीम होती ती म्हणजे ट्रान्सलेटिंग नॉलेज टू प्रॅक्टिस, वन अर्थ, वन हेल्थ, वन फ्युचर. ज्ञानाचे व्यवहारात रूपांतर, एक पृथ्वी, एक आरोग्य, एक भविष्य. या थीम मधून सर्व जीवसृष्टी एकमेकांशी जोडलेली आहे हे दर्शवले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे, वेअर वॉज नॅशनल हज कॉन्फरन्स 2025 हेल्ड? राष्ट्रीय हज परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? ऑप्शन दिलेले आहेत, न्यू दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि चेन्नई. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 ची राष्ट्रीय हज परिषद मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. यात 2026 मध्ये मक्केला जाणाऱ्या भारतीय यात्रेकरूंसाठी सोयी सुविधा आणि सुरक्षित प्रवासाची तयारी तपासण्यात आली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, मुंबई. पुढचा प्रश्न आहे, इंडिया हॅज लॉन्च द टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन पार्टनरशिप विथ विच कंट्री ड्युरिंग द G20 समिट इन जोहान्सबर्ग? भारताने जोहान्सबर्ग येथे झालेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान कोणत्या देशासोबत तंत्रज्ञान आणि नवकल्पना भागीदारी सुरू केली? ऑप्शन्स आहेत, ऑस्ट्रेलिया अँड कॅनडा, USA अँड कॅनडा, जपान अँड ऑस्ट्रेलिया, आणि ऑप्शन डी, USA अँड जपान. तर विद्यार्थी मित्रांनो, भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या 3 देशांनी मिळून ACITI भागीदारी तयार केली आहे. या अंतर्गत ते नवीन तंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकासावरती एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा. पुढचा प्रश्न आहे, विच डे इज ऑब्झर्व्ड ॲज द इंटरनॅशनल डे फॉर द एलिमिनेशन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन? महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत, 23 नोव्हेंबर, 24 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर आणि 26 नोव्हेंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वर्षी 25 नोव्हेंबर रोजी महिलांवरील हिंसाचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याच दिवशी 16 दिवसांची मोहीम सुरू होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 25 नोव्हेंबर. Where was the Safran Aircraft Engine Service India facility inaugurated in November 2025? सॅफ्रॉन एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधा नोव्हेंबर 2025 मध्ये कोठे उद्घाटन करण्यात आली? ऑप्शन्स आहेत, महाराष्ट्र, हैदराबाद, बेंगलुरू आणि न्यू दिल्ली. तर हैदराबाद येथे सॅफ्रॉन एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे एअरबस A320 न्यू आणि बोईंग 737 मॅक्स विमानाचे इंजिन दुरुस्त केले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हैदराबाद. पुढचा प्रश्न आहे, विच इंडियन सिटी इज द होस्ट ऑफ 2030 कॉमनवेल्थ गेम्स? 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमान शहर कोणते आहे? ऑप्शन्स आहेत, बेंगलुरू, अहमदाबाद, चेन्नई, मुंबई. तर विद्यार्थी मित्रांनो, 2030 ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबाद येथे होणार आहे. भारतासाठी ही दुसरी वेळ असून 2010 मध्ये नवी दिल्लीने यजमानपद भूषवले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अहमदाबाद. पुढचा प्रश्न आहे, ब्ने मेनाशे समुदाय प्रामुख्याने कोणत्या राज्यांमध्ये आढळतो? द ब्ने मेनाशे कम्युनिटी इज प्रायमरली फाउंड इन विच स्टेट? ऑप्शन्स आहेत, मिझोरम अँड मणिपूर, गुजरात अँड राजस्थान, नागालँड अँड त्रिपुरा, बिहार अँड झारखंड. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्ने मेनाशे हे मिझोरम आणि मणिपूरमधील लोक आहेत. ते स्वतःला इस्रायलमधील हरवलेल्या जमातींपैकी एकाचे वंशज मानतात. सध्या त्यापैकी अनेक जण इस्रायलमध्ये स्थलांतर करत आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मिझोरम आणि मणिपूर. प्रश्न आहे, हायली गुब्बी व्होल्कॅनो दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज इज लोकेटेड इन विच कंट्री? हायली गुब्बी ज्वालामुखी जो अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला तो कोणत्या देशामध्ये आहे? ऑप्शन्स आहेत, जपान, इथिओपिया, फिलिपिन्स आणि चायना. तर विद्यार्थी मित्रांनो, हायली गुब्बी व्होल्कॅनो हा इथिओपियामध्ये असून 10,000 वर्षानंतर त्याचं इरप्शन झालेलं आहे आणि अफार रिजन मधल्या एटा एल या व्होल्कॅनिक रेंजमध्ये हा ज्वालामुखी लोकेटेड असून या ज्वालामुखीने मोठ्या प्रमाणावरती राखेचे ढग निर्माण केले आणि उत्तर भारताकडे हे राखेचे ढग ट्रॅव्हल करत आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इथिओपिया. प्रश्न आहे, विच 3 cities were unanimously declared as holy cities by पंजाब असेंब्ली इन नोव्हेंबर 2025? नोव्हेंबर 2025 मध्ये पंजाब विधानसभेने कोणते 3 शहरे
पवित्र शहरे म्हणून घोषित केली? ऑप्शन्स आहेत लुधियाना, जालंधर, होशियारपूर, आनंदपूर साहिब, तलवंडी साबो आणि अमृतसर, चंदीगड, पटियाला, फरीदकोट. ऑप्शन डी भटिंडा, मोगा आणि बर्नाळा. तर विद्यार्थी मित्रांनो, शीख धर्माच्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्वामुळे पंजाबने आनंदपूर साहिब, तलवंडी साबो आणि अमृतसर ही शहरे पवित्र घोषित केली. या निर्णयाचा उद्देश धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि शीख वारसा जपणे हा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आनंदपूर साहिब, तलवंडी साबो आणि अमृतसर. पुढचा प्रश्न आहे सईद मुस्ताक अली ट्रॉफी 2025 इज असोसिएटेड विथ विच स्पोर्ट्स? सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी 2025 कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी आणि हॉकी. तर विद्यार्थी मित्रांनो, सईद मुस्ताक अली ट्रॉफी ही क्रिकेटशी संबंधित असून बीसीसीआयने आयोजित देशातील सर्वोच्च T20 क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेतून भारतीय राष्ट्रीय संघ आणि IPL साठी नवीन खेळाडू शोधले जातात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए क्रिकेट. Which organization has launched the second nudge initiative to strengthen voluntary compliance regarding foreign assets? परदेशी मालमत्तेसंदर्भात स्वेच्छेने अनुपालन मजबूत करण्यासाठी नज उपक्रमाची दुसरी आवृत्ती कोणत्या संस्थेने सुरू केली? ऑप्शन्स आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अँड सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजेच CBDT. तर विद्यार्थी मित्रांनो, नज इनिशिएटिव्ह हा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजे CBDT यांनी सुरू केलेला आहे. यामध्ये परदेशी मालमत्ता आणि उत्पन्नाचे योग्य विवरण मिळावे यासाठी CBDTने हा उपक्रम सुरू केला. यामध्ये CRS आणि फॅटका सारख्या आंतरराष्ट्रीय माहिती प्रणालींचा वापर केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. प्रश्न आहे व्हॉट काइंड ऑफ डिसीज इज amyotrophic lateral sclerosis that was recently seen in a news? अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेला अमियोट्रॉपिक लॅटरल स्क्लेरोसिस हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? ऑप्शन्स आहेत कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, डायजेस्टिव्ह डिसऑर्डर आणि एंडोक्राइन डिसऑर्डर. हृदयविकाराशी संबंधित विकार, न्यूरोलॉजिकल म्हणजेच मज्जा संस्थेचा विकार, पाचन संस्थेचा विकार आणि अंतस्रावी संस्थेचा विकार. तर विद्यार्थी मित्रांनो, अमियोट्रॉपिक लॅटरल स्क्लेरोसिस हा मज्जा संस्थेचा विकार म्हणजेच न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असून हा हळूहळू मोटर न्यूरॉन्सचे नुकसान करतो, ज्यामुळे हालचालींवरती नियंत्रण कमी होते आणि बहुतांश प्रकरणामध्ये हा बरा होत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे विच स्टेट हॅज बिकम द फर्स्ट इन इंडिया टू इम्प्लिमेंट द इझी रजिस्ट्री सिस्टम टू मेक लँड रजिस्ट्रेशन सिंपल, फास्ट अँड ट्रान्सपरंट? जमिनीची नोंद सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी इझी रजिस्ट्री प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन्स आहेत पंजाब, गुजरात, हरियाणा आणि ओडिशा. तर विद्यार्थी मित्रांनो, इझी रजिस्ट्री सिस्टीम ही पंजाब प्रांताने सुरू केलेली असून यामध्ये जमीन नोंदणी प्रक्रिया पारदर्शक आणि जलद करण्यासाठी डिजिटल प्रणाली लागू केली जाते. तर पंजाब राज्य हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने ही सिस्टीम सुरू केलेली आहे. या प्रणालीमुळे मालमत्तेची विक्री नोंदणी सोपी झाली असून भ्रष्टाचारात घट झालेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंजाब ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे सायक्लोनिक स्टॉर्म देतवा विच फॉर्म्ड ओव्हर साऊथवेस्ट बे ऑफ बेंगॉल वॉज नेम्ड बाय विच कंट्री? दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या डेटवा चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने दिले? ऑप्शन्स आहेत बांगलादेश, येमेन, श्रीलंका आणि म्यानमार. डेटवा सायक्लोन याचा अर्थ लगून असाही होतो. हे नाव यमन या देशाने दिलेले आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाला हे नाव दिलेले असून हे नाव येमेनच्या सागरी परंपरा आणि किनारी सौंदर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी येमेन. पुढचा प्रश्न आहे विच इन्स्टिट्यूट हॅज डेव्हलप्ड इंडियाज फर्स्ट इंडिजिनस वेसल ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम फॉर पोर्ट्स? बंदरांसाठी भारतातील पहिली स्वदेशी जहाज वाहतूक व्यवस्थापन प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, IIT मद्रास या संस्थेने भारतातील बंदरावरील जहाज वाहतूक नियंत्रणासाठी पहिली स्वदेशी प्रणाली विकसित केलेली असून ही प्रणाली सुरक्षेत वाढ करते, परदेशी प्रणालींवरील अवलंबित्व कमी करणे आणि आत्मनिर्भर भारताला
पाठबळ देणे हा या प्रणाली मागचा उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए IIT मद्रास. लेक बीवा दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज इज लोकेटेड इन विच कंट्री. लेक बीवा जो अलीकडे बातम्यांमध्ये होता तो कोणत्या देशात आहे? ऑप्शन्स आहेत जपान, रशिया, इराण आणि इस्रायल. तर मित्रांनो, लेक बीवा हा जपानमध्ये असून जपानमधला सर्वात मोठा व प्राचीन गोड्या पाण्याचा तलाव आहे. त्याला सुमारे 4 दशलक्ष वर्षाचा इतिहास आहे. तो मत्स्य व्यवसाय, उद्योग आणि जलसंपत्ती रक्षणासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जपान. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज रँक ऑफ इंडिया इन वर्ल्ड स्केल एशिया कॉम्पिटिशन 2025. वर्ल्ड स्केल एशिया स्पर्धा 2025 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? ऑप्शन्स आहेत 5वे, 7वे, 8वे आणि 9वे. तर वर्ल्ड स्केल आशिया स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच भाग घेतला आणि 29 देशांमध्ये 8वे स्थान मिळवले. हे स्थान भारताच्या व्यावसायिक व तांत्रिक कौशल्याच्या वाढीचे संकेत आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 8वे. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्र बीपीएड सीईटी 2026 साठी अत्यंत महत्त्वाचे एमसीक्यू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या एमसीक्यूजचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि सोबतच आमची जी बॅच 22 डिसेंबर पासून सुरू होत आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.